नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची कालपासून परीक्षा सुरू झाली। पहिला पेपर इंग्रजी विषयाचा झाला। सोलापूर शहर जिल्ह्यातील 120 केंद्रांवर 56,008 विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाचा पेपर दिला। विद्यार्थ्यांना सर्वात कठीण वाटणाऱ्या इंग्रजीचा पेपर हा कॉपीमुक्त पार पडला। मुंबई, कोल्हापूर, कोकण विभागात एकही कॉपी केस आढळली नाही, पण अमरावती विभागात 22, पुणे विभागात 10, नाशिक विभागात 4, छत्रपती संभाजीनगर विभागात 3, लातूर विभागात 2 आणि नागपूर विभागात 1 कॉपी केस आढळले। या केंद्रांची मान्यता आता रद्द होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 56,297 विद्यार्थ्यांनी इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी अर्ज केले होते, पण त्यातील 209 विद्यार्थी परीक्षेला आले नव्हते। बहुतेक विद्यार्थी पहिला पेपर असल्याने केंद्राची माहिती नव्हती, परीक्षा क्रमांक कोठे आलाय हे समजावं म्हणून 10 वाजताच केंद्रावर पोहोचले होते। प्रत्येक विद्यार्थ्याची झडती घेऊन केंद्रात प्रवेश देण्यात आला। अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। काही विद्यार्थी 10:30 वाजता केंद्रात पोहोचले, त्यांची गडबड पाहायला मिळाली। या परीक्षेसाठी शिक्षण विभागाची 8 आणि महसूल विभागाची 11 भरारी पथकं होती। माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सोलापुरातील ज.रा. चंडक प्रशालेतील केंद्राला भेट दिली। त्यानंतर त्यांनी मोहोळमधील नेताजी प्रशाला आणि नागनाथ विद्यालयातील केंद्राला भेट देऊन परीक्षेची पाहणी केली। परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते। पर्यवेक्षकांनीही कॉपी केस आढळणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली होती। शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी 3 परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या होत्या। महसूल विभागाच्या 11 पथकांनी जिल्हाभरातील केंद्रांना भेटी दिल्या होत्या। इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरला 120 केंद्रांवर कुठेही कॉपी केस सापडली नाही। 209 विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली। 56,008 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली।